ताजमहाल पॅलेस बाहेरून तर सर्वांनीच बघितलेलं असावं, पण ते आतून कसं दिसतंय चला मी तुम्हाला दाखवते. मी आत गेले आणि समोर इतकी मोठी ग्रँड लॉबी दिसली. मी लिटरली तिथे स्तब्ध होऊन थांबून सर्व गोष्टी निवांत बघितल्या. ही लॉबी फक्त मोठी नव्हती, पण इतकी सुंदर सजवली होती. ॲक्च्युली न्यू इयरचा टाईम होता, तर सगळं डेकोरेशन त्यांनी खूप सुरेख पद्धतीने केलेलं. जसं पिंटरेस्टवरून डिरेक्टली कॉपी पेस्ट केलं आहे. खूप छान एस्थेटिकल वाईब्स येत होत्या. पण पुढे जे झालं ना, ते मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. वॉशरूम्स इतके सुंदर आणि लक्झरियस वॉशरूम. मी चेष्टा नाही करत, हे वॉशरूम्स इतके क्लीन लक्झरियस होते, मी इथे लिटरली राहू शकते. आणि मग हे स्टेअर केसेस, मला जेन्युअनली असं फील होत होतं की मी कुठल्या मूव्ही सीनमध्ये आहे. जेव्हा मी रेस्टॉरंटमध्ये पोचले, सगळं एकदम परफेक्ट मूव्ही सीनसारखं वाटायला लागलेलं. व्ह्यू, म्युझिक, इंटिरियर, फूड सगळं एकदम एकदम टॉप क्वालिटीचं होतं. आणि हा एक एक्सपिरियन्स आहे ऑल टुगेदर. खरं सरप्राईज तर अजून पुढे बाकी आहे, कारण जेव्हा मी खायला सुरुवात केली ना, जे टेस्ट केलं, जे बिल आलं, ते तुम्ही अजिबातही गेस करू शकत नाही आहे. सो पार्ट 2 मिस नका करू. खरी स्टोरी तर पार्ट 2मध्ये आहे, नक्की बघा.